विक्रांत वकील होता. गीता नावाच्या एका सुंदर असलेल्या मुलीशी त्याचं लग्न झालं. पण लग्नानंतर गीता खुश नव्हती. पत्नी म्हणून तिनं विक्रांतला कधी समर्पण केलंच नाही. शरीराने आणि मनानेही त्यांच्यात दुरावा होता. एक दिवस विक्रांतने तिला खूप प्रयत्नाने बोलती केली. गीतानं सांगितलं की तिचं एका व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्यासाठी ती वेडी झाली आहे. आश्चर्य म्हणजे तो माणूस विवाहित आहे हे तिला माहीत आहे. हे ऐकून त्याला जबर धक्का बसला. शेवटी गीताला त्यानं घटस्फोट दिल्यानंतर त्यानं पुन्हा लग्न केलं ते अंजलीशी. अंजली प्रेमळ, साल, समजूतदार. अंजलीच्या सहवासात 9 वर्ष तो अत्यंत सुखात होता. त्यांची मुलगी 5 वर्षाची झाली होती. ती आता शाळेत जात होती. 9 वर्षानंतर अचानक एक दिवस गीता त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला आली. तिने आपली कर्मकहाणी ऐकवली. स्वतःची हीन दयनीय परिस्थिती ऐकवली. स्वतःच्या वागणुकीबद्दल पुन्हा क्षमा मागितली आणि मदतीची याचनाही केली. कोमल हृदयाच्या विक्रांतने माणुसकीच्या नात्याने तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. तिला राहण्यासाठी फ्लॅट मिळवून दिला, नोकरीही मिळवून दिली. भरपूर पैसे त्यात खर्च झाले. खर्चाची विक्रांतला काळजी नव्हती, पण पत्नीपासून चोरून हे सर्व करण्याचा सल मनात होता. नोकरी मिळाल्याबद्दल तोंड गोड करायला घरी या असा गीतानं वारंवार आग्रह केल्यामुळे विक्रांत तिच्या फ्लॅटवर गेला. या, मला खात्री होती तुम्ही यालच, ती लाडीकपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यापेक्षा तिची देहबोली अधिक चंचल होती. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी ती तळमळत तडफडत होती. विक्रांतच्या येण्याचा तिला खरंच आनंद झाला होता की ती मुद्दाम हे सगळं नाटक करत होती हे कळायला मार्ग नव्हता. ती इतकी मोकळेपणानं वागत होती जणू आजही ती विक्रांतची बायको होती. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. 9 वर्ष त्यांनी एकमेकांना बघितलंही नव्हतं असं कुठं जाणवत नव्हतं. तिच्या त्या मनमोहक विभ्रमामुळे विक्रांतही विचलित झाला. तो तरुण पुरुष होता. सुंदर स्त्रीचे चंचल मोहक विभ्रम कुणाही पुरुषाला भुरळ घालतातच. त्यात अनैसर्गिक काहीच नाही. त्यातून गीता एकेकाळी त्याची पत्नी होती. तिचं शरीर त्याने हाताळलं होतं. इतक्या वर्षात जेव्हा ते सौंदर्य स्वतःहून समोर आले तेव्हा चित्त विचलित होणं स्वाभाविक होतं. वरकरणी अगदी शांत चित्तानं विक्रांत आत येऊन सोप्यावर बसला. गीताने घर खूपच सुंदर मांडलं होतं. कलात्मकता आणि उच्च अभिरुची जाणवत होती. अर्थात सर्व सामान विक्रांतनेच घेऊन दिलं होतं. पैसा त्यानेच खर्च केला होता. गीताचा हा गुण त्याच्या संसारात त्याला कधीच जाणवला नव्हता, कारण त्यावेळी मनाने ती त्याच्या संसारात नव्हतीच. ती प्रजेतीच्या जगात रमलेली होती. विक्रांत, त्याचं घर, त्याचा संसार तिचा कधी नव्हताच. चहा घेऊन विक्रांत उठला तेव्हा गीतानं त्याचा हात धरून विचारलं, कोणत्या शब्दात आभार मानू? विक्रांतला अवघ्या झिंझिण्या आल्या. तो स्पर्श त्याला नकोसा वाटला नाही. या क्षणी तो स्पर्श हवासा आणि उत्तेजित करणारा होता. गेल्या 9 वर्षात गीताचं वय फक्त वाढलं होतं, पण तिचं सौंदर्य आजही तेवढंच उन्मादक, टवटवीत आणि दिलखेचक होतं. कुणीही पुरुष घायाळ होईल असं तिचं सौंदर्य होतं. झटक्यात विक्रांतने हात सोडवून घेत कोरडेपणाने म्हटलं, आभार मानायची गरज नाहीये. माणूसच माणसाची मदत करतो. माणसाला सौंदर्य आवडतं. मग ते सौंदर्य आधी उपभोगलेलं असो की नवीन असो, त्याचा प्रभाव माणसाच्या देहमनावर असतो. गीताचं सौंदर्य विक्रांतने अनुभवलेलं होतं, पण आज ती अगदी वेगळी आणि पूर्णपणे नवीन भासत होती. चुंबकासारखं आकर्षक होतं तिच्यात. घरी येईपर्यंत विक्रांत शांतचित्त झाला होता. समोरच अंजली वाट बघत काही काम करत बसली होती. विक्रांतने तिच्याकडे निरखून बघितलं. तीही सुंदर होती, टवटवीत आणि प्रसन्न दिसत होती. वकिलाची बायको म्हणून वावरताना आपली अदब आणि रुबाब राखून होती, पण तिचं सौंदर्य शालीन होतं. समर्पणाची, जबाबदारीची जाणीव असणारं होतं. गीताचं सौंदर्य चंचल आणि फुलपाखरी होतं. गीताला त्याने एक स्थिर आयुष्य दिलं होतं. त्याचं त्याला मानसिक समाधान होतं, पण त्याचा मोबदला म्हणून काही मागावं घ्यावं असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. तो तिला कधी फोनही करत नसे, पण गीता मात्र दिवसाकाठी 2-3दा त्याला फोन लावायची. कधी तो उचलायचा, कधी दुर्लक्ष करायचा. ती फोनवर गोड गोड बोलायची. जुन्या गोष्टी उकरून काढून पुन्हा क्षमा मागायची. पुन्हा जाणवून द्यायचा प्रयत्न करायची की ती
त्याच्या ऋणात आहे. त्या ऋणातून तिला मुक्त व्हायचं आहे. विक्रांत हसून तिचं बोलणं टाळायचा, दुर्लक्ष करायचा. त्याला तिच्याकडून काहीच नको होतं हे तिला कळायला हवं होतं. गीता रोजच त्याला आपली घरी बोलवायची. तिच्या आग्रहात इतका आर्जव असायचा की नाही म्हणणं विक्रांतच्या जीवावर यायचं. दुसरं म्हणजे या शहरात ती एकटी आहे. तिच्या अजून ओळखी नाहीत. तिला आधाराची गरज आहे. या भावनेनेही विक्रांत तिला नकार देऊन दुखवत नव्हता. 4-5 दिवसांनी एकदा तो तिच्याकडे जायचा, तिची बडबड ऐकायचा. तिनं केलेलं काहीतरी खाऊन कधी चहा घेऊन घरी यायचा. एक दिवस गीता त्याच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली. तो दचकला आणि थोडा बाजूला झाला. त्याने अंग चोरून घेतलं. हसून ती म्हणाली, तुम्ही माझ्यापासून असे दूर दूर का असता? एकेकाळी मी तुमची पत्नी होते. अजूनही आपल्या नात्यात आपलेपणा आहे. मग असा दुरावा का? तो कोरडपणाने म्हणाला. मी असा बरा आहे, पण मी नाहीये. ती अजून जवळ सरकली. माझ्या मनात अपराधीपणाची भावना आहे. मी तुम्हाला किती त्रास दिला, मनस्ताप दिला, पण तुम्ही ते सगळं अगदी सहजपणे सहन केलं. कधी मला रागवला नाहीत, मारझोड केली नाही, बळजबरी केली नाही. तरीही मला कळलं नाही की तुम्हाला त्रास देऊन मी अपराधपणाच्या भावनेने होरपळत आहे. तुम्ही जर त्यावेळी कठोरपणे वागला असता तर कदाचित तुम्हाला सोडून जाण्याची घोडचूक मी केली नसती. माझ्या या अपराधीपणाच्या भावनेतून मी कशी मुक्त होऊ? आता यातून कसं मुक्त व्हायचं हा गीताचा प्रश्न होता. विक्रांत काय सांगणार? तिने निर्णय घ्यायला हवा. मी इथं तुमच्या माध्यमातून नोकरी मिळवायला आले नव्हते. सुखासीन आनंदी आयुष्य जगण्यासाठी आले नव्हते. हे तर मला कुठेही करणं शक्य होतं. सोडलेली नोकरी परत धरता आली असती. नवी नोकरीही मिळवता आली असती. ते तेवढं अवघड नव्हतं. विक्रांत दचकला. ती मनातलं काहीतरी बोलत होती. म्हणजे तिला तसा प्रॉब्लेम, दुःख किंवा अडचण नव्हतीच. ती फक्त त्याच्यासाठी इथं आली होती. बरं तर मग? जरा बेचैन होऊन त्याने विचारलं. खरं त्याला अजून बरंच काही विचारायचं होतं, पण त्याने न विचारताही ती सगळं सांगेल हे त्याला ठाऊक होतं. तिचा स्वभाव चंचल होता, थोडा बालिश. मनातलं सगळं बोलून टाकल्याखेरीज तिला चैन पडत नसे. गीताने आपला हात त्याच्या डाव्या मांडीवर ठेवला, पण आपल्याच विचारात असलेल्या विक्रांतला ते जाणवलं नाही. जोपर्यंत माणूस स्वतः दुःख भोगत नाही तोवर त्याला दुःखाच्या कल्पना येत नाही. जेव्हा त्यानं मला नाकारलं, ठोकरलं, सोडून गेला, तेव्हा मला जाणीव झाली की मी तुम्हाला नाकारलं. तुमचा विश्वासघात करत होते तेव्हा तुम्हाला किती वेदना झाल्या असतील. माझ्या हृदयाच्या चिंधड्या झाल्या. मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची उरली नाही. त्यावेळी मनात आलं सरळ आत्महत्या करावी, आयुष्य संपावं. पण मग मनात विचार आला, माझ्यामुळे तुम्ही इतकं दुःख सहन केलं, विषाचा घोट पचवला, विष प्राशन करून विष प्राशी झाला, तर त्यानं दिलेलं विष मी का पचवू नये? मी ठरवलं, मी तुम्हाला भेटेन. तुम्ही मला क्षमा केली तर माझं दुःख कमी होईल. तुम्ही मला भेटलात. मला जाणवलं की तुमच्या निर्मळ मनात माझ्याविषयी कडवटपणा नाही आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटलं. दुःख कमी झालं. सुखाच्या सागरात डुंबल्यासारखं वाटतंय. मला आता जगावंसं वाटतंय. मला आता खूप काही मिळवायचं आहे, जे माझ्या मूर्खपणामुळे मी याआधी घालून बसले. तो गप्प बसून होता. तुम्ही माझ्या अपराधांना क्षमा केली, माझं दुःख दूर केलं, पण माझं प्रायश्चित अजून कुठं झालंय? ते व्हायचं आहे. ते काय? विक्रांतने थेट गीताच्या डोळ्यात बघत विचारलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण खात्रीही होती की विक्रांतीचं म्हणणं टाळणार नाही. अश्रू भरल्या डोळ्यामधला आत्मविश्वास विक्रांतला चकित करून गेला. भावना विवश होऊन गीताने त्याचे दोन्ही हात घट्ट धरले. मला ठाऊक आहे तुमचं मन फार मोठं आहे, म्हणूनच मी याचना करत आहे. मला प्रायश्चित्त घेऊ द्या. आयुष्यभर तुमच्याबरोबर राहू द्या. विक्रांतला जणू शॉक बसला. झटक्यात हात सोडून घेत तो उठून उभा राहिला. काय? गीताही उठून उभी राहिली. तुम्ही इतके दचकलात का? मी काही विचित्र नाही बोलले. या जगात कितीतरी माणसं लग्न न करता एकत्र राहतात. मी तर तुमची पूर्व न करता एकत्र राहतात. मी तर तुमची पहिली पत्नीच आहे. माझा तुमच्यावर काही हक्क नाही, पण मला माझं उर्वरित आयुष्य आता तुम्हाला समर्पित करायचं आहे. हे कसं शक्य आहे? विक्रांतला बोलणं सुधरेना. सगळं काही शक्य आहे,
फक्त मनाला समजायला पाहिजे. माझं लग्न झालंय, घरात पूर्ण समर्पित पत्नी आहे, लहान मुलगी आहे. तुझ्याबरोबर कसा राहणार मी? मी दिलेल्या मनस्तापाचं, अपमानाचं विष प्यायल्यात अन जगत आहात. आता सुखाचा घोट घेऊन माझ्याबरोबर आनंदात राहा. मला तुमच्याकडून काहीही नको. संपत्ती, मूलबाळ कशावरही मी हक्क सांगणार नाही. मला फक्त तुम्ही हवे आहात, तुमची सोबत, सहवास हवाय. तुम्हाला समर्पित व्हायचंय. विक्रांतला गरगरायला लागलं. तो कठीण परिस्थितीतही कधी तो डगमत नसे. गीताच्या दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंधाविषयी समजलं तेव्हाही तो एवढा भांबवला नव्हता. त्याही परिस्थितीतून त्याने मार्ग काढला. पण आज त्याला काही कळेनासं झालं होतं. गीताला जे हवंय ते कधी शक्य नाही. निदान त्याच्यासाठी तरी ते अशक्यच होतं. एकदा विषाची चव चाखली होती, दुसऱ्यांदा ती विष परीक्षा नको. उघड्या डोळ्यांनी जाणून बुजून तर नकोच नको. डोळ्यांनी जाणून बुजून तर नकोच नको. गीता त्याला चिकटून उभी होती. तिनं त्याला मिठी घातली. इकडे बघा, नाही म्हणू नका. मी खूप आशेने तुमच्याकडे आले आहे. इथं येण्याचा एकमेव उद्देश जन्मभर तुमची सेवा करणं हाच होता. हे करूनच मी आपल्या चुका सुधारू शकेन, माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेऊ शकेन. तुमच्याखेरीज दुसऱ्या कुणालाच मी समर्पित होऊ शकत नाही. तुम्ही मला स्वीकारलं नाही तर जन्मभर मी अविवाहित राहीन. तुमचीच वाट बघेन. तिच्या आवाजात विवशता, असहायता होती. विक्रांतने तिला आधार दिला नाही तर ती मोडून पडेल. पण विक्रांतवर कशाचाच परिणाम झाला नाही. मात्र त्याच्या डोक्यातल्या शिरा तडकात येत असं त्याला वाटलं. चारी बाजूला बॉम्बस्फोट होत आहेत आणि सगळं उद्ध्वस्त होतंय असं त्याला वाटलं. गडबडीनं गीताला दूर सारून तो दाराकडे जायला निघाला. पुन्हा गीताने त्याचे हात धरले. तुम्ही जाताय तर मी तुम्हाला अडवणार नाही. मात्र मी तुमची वाट बघेन, तुमची प्रतीक्षा करेन, याच शहरात राहीन. तुमचा निर्णय कळवा. काही न बोलता तो घराबाहेर आला. साऱ्या शहराची वीज गेल्यासारखं सगळीकडे अंधार होता. मात्र काही घरातून दिवे जळत होते. रस्ते अंधारात बुडाले होते. विक्रांतला असं वाटत होतं की हे रस्ते म्हणजे अंधाऱ्या गुहा आहेत, त्यातून तो मार्ग काढतोय. त्याला समजत नव्हतं हे असं का घडतंय. तो कधीच कुणाचा त्रास देत नाही, पण त्याला मात्र त्रास सोसावा लागतो. दुःख सहन करतोय म्हणजे दुःखाला आमंत्रण थोडीच देतोय. कशी त्याने गीताच्या बिल्डिंगच्या बाहेर उभी असलेली गाडी स्टार्ट केली, कधी तो मुख्य रस्त्यावर आणली, कधी गाडी त्याच्या घराच्या वाटेवर धावू लागली. त्याला काही कळत नव्हतं. शरीराला कंप सुटला होता, पण हातपाय काम करत होते. मेंदू बधीर झाला होता. पण दुसरं कुणीतरी सूचना देत असल्याप्रमाणे विक्रांतच्या योग्य त्या हालचाली होत होत्या आणि गाडी योग्य मार्गावर चालली होती. गाडी चालवताना समोरून येणाऱ्या गाड्यांच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यावर येत होता. डोळे दिपत होते. पुन्हा पुन्हा डोळे उघडून मिटून तो समोर बघत होता. किती वेळ असा गेला कुणास ठाऊक. पण गाडी त्याच्या घराजवळ आली तेव्हा शरीराचा कंप थांबला होता. मेंदू तरतरीत झाला होता. मनावर ताबा आला होता. मात्र मघा गीताच्या घरी घडलेल्या प्रसंगाचा ताण चेहऱ्यावर दिसत होता. अजून त्या वादळाच्या खुणा शिल्लक होत्या. गाडी लावून तो घरात आला. या क्षणी अंजलीशी भेट होऊ नये असं त्याला वाटत होतं, पण ती त्याचीच वाट बघत होती. रात्र बरीच झाली होती. मुलगी झोपी गेली होती. अंजलीला त्याची वाट बघण्याशिवाय दुसरं कामच नव्हतं. घरात प्रवेश करणाऱ्या विक्रांतचा थकलेला चेहरा बघून ती पटकन उठली. त्याला आधार देत तिनं सोप्यावर बसवलं. किती दमलात तुम्ही, ती मायेनं म्हणाली. आवाजातली काळजी विक्रांतला सुखावून गेली. विक्रांतने एकदा तिच्याकडे बघितलं आणि सोप्याच्या पाठीवर डोकं टेकून डोळे मिटून घेतले. अंजलीने पटकन कॉफी आणली. किती दमता तुम्ही, इतकं काम नका करत जाऊ. क्लायंट तर येतच असतात, पण त्यावर थोडं नियंत्रण नको का? अतिश्रमानं तुम्ही आजारी पडला तर मग आमची काळजी कोण घेणार? तुम्ही आनंदी तर आम्हीही सुखी आणि आनंदी. यामुळे काम कमी करायचे. तिच्या स्वरातली काळजी आणि अधिकार विक्रांतला सुखावून गेला. तिच्या स्पर्शाने त्याला खूप बरं वाटलं. किती उतरलाय चेहरा. चला थोडं खाऊन घ्या, रात्री पाय चेपून देते, शांत झोपा, उद्या बरं वाटेल. विक्रांतला डोळे उघडायला होत नव्हते. अंजलीचा शब्द न शब्द कानात शिरत होता. समजत होते, पण डोळे उघडावेसे वाटत नव्हते.
तिला बिचारेला कुठं ठाऊक होतं की तिचा नवरा आता केवढ्या मोठ्या वादळात सापडला होता. त्यातून सही सलामत बाहेर पडू शकला हेच खूप झालं. विक्रांत हे सगळं अंजलीला सांगणारही नव्हता. तिनं प्रेमाने जोपासलेला, श्रद्धेने जोपासलेला तिचा सुखी संसार असाच अभंग राहायला हवा. तिचा आनंद हिरवता कामा नये. अंजलीने त्याला कधीच दुखवलं नव्हतं. कधी त्यांचे मतभेद झाले नव्हते. या प्रकरणात अंजलीचा काहीच संबंध नव्हता. दुसऱ्या कुणाच्या कृत्याची शिक्षा तिला कशाला? जे विष तो प्यायला होता त्याचा एक थेंबही तो अंजलीला देणार नव्हता. हे विष अजून किती छळणार होतं कुणास ठाऊक. ती रात्र सरली. सकाळी सगळं आलबेल होतं. विक्रांतला हे खूप बरं वाटत होतं. शांतपणे उठून त्यानं दैनंदिन कामे आटोपली. मनातल्या मनात काही योजना तयार झाली होती. आज सगळ्याचा निकाल लावायचा. काहीच अंधार तरी नको राहायला. अंजली स्वयंपाकघरात होती. सकाळची प्राथमिक कामे आवरून विक्रांत हॉलमध्ये आला. त्याने रात्रीपासून मोबाईल बघितलाच नव्हता. खूप मेसेजेस होते. एक मेसेज गीताचा होता. तुम्ही व्यवस्थित घरी पोहोचलात ना? मला तुमची काळजी वाटते. त्याने उत्तर लिहिलं, मी उत्तम आहे. तूही तशीच असशील गीता. मी आयुष्यात भरपूर विष प्यायलो आहे. कुणामुळे ते तू जाणतेस. तुला एकच सांगतो, आता यापुढे माझी विष प्राशनाची शक्ती संपली आहे. एक थेंबही विष मी पचवू शकणार नाही. मला आता शांतपणे जगायचं आहे. माझ्या मुलीवर, बायकोवर, संसारावर माझं प्रेम आहे. त्यांच्यावर अन्याय करणं मला मान्य नाही. कारण मला आयुष्य जगायचं बळ त्यांनीच दिलं आहे. तुलाही सल्ला देतो. आता इकडे तिकडे धावणं, भटकणं बंद कर. चांगला जोडीदार शोधून लग्न कर. सुखाचा संसार कर. यापुढे मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस. फोन, मेसेज काहीही करू नकोस. गीताला मेसेज पाठवल्यावर विक्रांतला एकदम हलकं वाटलं. आता त्याच्या मनात शंका, कुशंका, पूर्वग्रह, काळजी, वेदना अगदी काही म्हणता काही नव्हतं. त्याला आतून जाणवलं की गेली 9 वर्ष जो विष घट त्याच्या मनात सतत थेंब थेंब झिरपत होता तो एकाएकी फुटून सगळं विष वाहून गेले. आता तो विषमुक्त झाला आहे. आतून बाहेर येत अंजलीने म्हटलं, नाश्ता तयार आहे, येताय ना? त्यानं तिच्याकडे बघितलं. स्नान आटोपून ती अगदी ताजीतवानी दिसत होती. नटलेली नव्हती तरीही तिचं सात्विक सौजळ रूप आणि चेहऱ्यावरचं स्निग्ध हसू मोहात पाडत होतं. हा मधुपट जवळ असताना आता त्याला कुणाची भीती वाटत नव्हती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.